नमस्कार. माझे नाव राजनंदिनी सागर गोडंबे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडंबेवाडी नंबर 1, केंद्ररी हे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. तू कोण आहेस? संविधान दूत. कोण आहेस? संविधान दूत. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांना व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सुधारणा सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय भारत. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. भारतीय संविधानाचा विजय. ह्यात फुले, शाहू, आंबेडकर. यात फुले, शाहू, आंबेडकर. यात फुले, शाहू, आंबेडकर. भारत आमचा जगात महान. 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 संविधान आमचा सन्मान. संविधान आमचा सन्मान. संविधान आमचा सन्मान. संविधान आमचा सन्मान. नमस्कार. सर्व भारतीयांना माझा सस्नेह नमस्कार. जय संविधान. मित्र हो, भारतीय संविधानाचे जतन झाले पाहिजे, रक्षण झाले पाहिजे आणि ते जतन होणे, रक्षण करणे ही आपणा सर्व भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. खरं तर हे कार्य संविधानाविषयी जनजागृतीचं, प्रचार प्रसाराचं कार्य हे शाळातून, विद्यार्थ्यातून, शिक्षकातून घडायला हवं. मी विजय अभिमान वडवेराव, प्राथमिक शिक्षक, पुणे, जिल्हा परिषद पुणे, केंद्ररी हे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. मित्र हो, मी आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांची, जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची या संविधानाच्या जनजागृतीसाठी, प्रचार प्रसारासाठी संविधान दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. या संविधान दूत या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे हे चिमुकलेसे संविधान दूत आमच्या वाडी वस्तीत जाऊन, त्यांच्या कुटुंबात जाऊन, मित्रमैत्रिणीत जाऊन संविधानाचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य त्यांच्या चिमुकल्याशा भाषेत छोट्या प्रयत्नातून करणार आहेत.